सातपुरा भागामधील घाटात बसच्या अपघाताचा थरारक व्हिडिओ. घाटात खासगी बस चालकाचं नियंत्रण सुटल्यानं अपघात झाल्याची माहिती. 60 प्रवाशांना घेऊन बस सुरतला जात होती. लातूर नीट परीक्षा घोटाळा प्रकरणामध्ये सीबीआयकडून आणखी एक जण ताब्यात. या प्रकरणी 2 जणांना याआधीच सीबीआयनं कोठडीत सोडवली आहे, तर सीबीआयकडून अनेकांची चौकशी सुरू आहे. साताराच्या जकातवाडीमध्ये भारतीय भटके विमुक्त विकास आणि संशोधन संस्थेचा 41वा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न. शरद पवारांच्या हस्ते 3 प्रमुख पुरस्कार प्रदान. वाशीमध्ये भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण, तर उपोषणाच्या समर्थनार्थ व्यापाऱ्यांकडून अनसिंग बाजारपेठ बंद. नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीमबागेमधील स्मृती मंदिरात पोलिसांकडून मॉक ड्रिल. दहशतवाद्यांच्या हिट लिस्टवर असलेल्या स्मृती मंदिरात एनएसजी, स्थानिक पोलीस यांचं संयुक्त मॉक ड्रिल. नाशिकच्या सप्तशृंगी गड परिसरामध्ये मुसळधार पाऊस. मुसळधार पावसानं गडावर जाणारे रस्ते जलमय. सप्तशृंगी घाटातून कोसळणाऱ्या धबधब्याचं पाणी रस्त्यावर आलंय. रत्नागिरीच्या खेडमधील जगबुडी नदी इशारा पातळीवर, तर गेल्या 2 ते 3 दिवसांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ. नारायण राणेंना सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील पूरग्रस्त खारेपाटण बाजारपेठेत पाहणी दौरा. 7 तारखेला झालेल्या मुसळधार पावसानं खारेपाटण बाजारपेठेत शिरलं होतं नदीचं पाणी. नारायण राणेंकडून राजापूरमध्ये पूरग्रस्त बाजारपेठेची पाहणीवेळी जिल्हा प्रशासनाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची उपस्थिती. बुलढाण्याच्या शेगावमधील एकफळमध्ये पूरसदृश परिस्थिती, तर स्प्रिंकलर पाईप आणि शेतीउपयोगी साहित्य वाहून गेल्यानं शेतकरी संकटात. बुलढाण्याच्या 17 मंडळांमध्ये आता अतिवृष्टी. खामगाव, शेगाव, मोताळा तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस, तर 11,000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान. पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी. बुलढाण्याच्या खामगावात पावसाचा हाहाकार. अतिमुसळधार पावसामुळे पिकांचं नुकसान, तर पिंपरी गवळी गावातील घरात पाणी शिरलं. जनजीवन विस्कळीत. अतिवृष्टीनं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्या, अन्यथा मुंबई गाठणार. शेतकरी नेते रविकांत तुपकरांचा इशारा. सिंधुदुर्गच्या कुडाळमध्ये अतिमुसळधार पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान. नागरिकांच्या घरात पाणी शिरलं. जनजीवन विस्कळीत. अकोल्यात 2 दिवसाच्या मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी शेती पिकांचं नुकसान. 2 एकर शेत डोळ्यादेखत पाण्यात गेल्यानं शेतकऱ्यांचा आक्रोश. जळगावात 4-5 दिवसानंतर आज पावसानं उसंत घेतली. पावसाच्या उघडीमुळे आता शेती मशागतीच्या कामांना वेग येणार आहे. वाशीममध्ये माळेगाव ते अमनावाडी या रस्ता अवघ्या 15 दिवसातच उखडलेला आहे. पहिल्याच पावसात कंत्राटदाराचं पितळ उघड पडलंय. रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं झाल्याचं समोर आलंय. चिपळूणमधील दुर्घटनाग्रस्त पूल आणि पिलरची राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून पाहणी. उड्डाण पुलाचं काम निकृष्ट होत असल्याचा आरोप. बीडमध्ये तुफान पावसामुळे कडी नदीवरील पूल वाहून गेला. पूल वाहून गेल्यानं परिसरामधील वाहतूक बंद. कडा, आष्टी आणि जामखेड तालुक्यामधील तब्बल 25 गावांचा संपर्क तुटला. भुसावळमधील हतनूर धरणाचे 14 दरवाजे 1.50 मीटर उंचीनं उघडलेत, तर तापी नदीपात्रात 43,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू. कोल्हापूर अजूनही पंचगंगा नदीची पाणी पातळी वाढलेलीच आहे. नदीचं पाणी पात्राबाहेर गेल्यानं शेतीचं प्रचंड नुकसान. अमरावती शहरात मुसळधार पावसाची हजेरी. कमल चौक, रविनगर परिसरातील दुकानांमध्ये पाणी शिरलं. दुकानात पाणी शिरल्यानं अनेक व्यापारी संतप्त. जळगावच्या शेलगाव बॅरेज प्रकल्पाचे 10 दरवाजे 1 मिलीमीटरनं उघडले. तापी नदी पात्रात 25,846 क्युसेकनं आता विसर्ग सुरू झालेला आहे. साताऱ्यात खासदार श्रीकांत शिंदे वारकरी बांधवांसह विठ्ठू नामाच्या जयघोषात दंग झाले. संत ज्ञानोबा माऊलींच्या पालखी सोहळ्यात तरडगाव ते फलटण या मार्गावर सहभागी. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीत चालणारे विणेकरी भानुदास महाराज मंदाडे यांचं वारीच्या वाटेवर निधन. रथाच्या मागे दिंडी क्रमांक 20 मधून करत होते वारीचा प्रवास. ज्ञानेश्वर माऊली महाराजांची पालखी आज फलटण नगरीमध्ये मुक्कामी. तरडगाव येथील रिंगण संपल्यानंतर माऊलींचं तळगावकडून फलटणकडे प्रस्थान झालं. ज्ञानोबा माऊलींच्या पालखीत विठुरायाचा अनोखा विठुरायाचा भक्त पाहायला मिळाला. आळंदी देवाची इथून पांचाळ कुटुंबियांची घरातील देवघरासह पंढरीची वारी.
नाशिकमध्ये सतत खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यानं नागरिक हैराण, तर ठाकरे गटाचे खासदार राजाभाऊ वाजेंसह पदाधिकाऱ्यांची महावितरणच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरलेला आहे। त्याचबरोबर समस्यांवर तोडगा काढा, अन्यथा आंदोलन करणार इशारा दिला। विधान भवनात सातारा झाडणी जमीन प्रकरणामधील सवाल उपस्थित, विजय वडेट्टीवार यांच्याकडून सखोल चौकशीची मागणी।